नमस्कार. आज मी करणार आहे तांदूळसा किंवा तांदळीची भाजी. तुम्ही बघू शकता ही भाजी मी स्वच्छ अशी निवडून धुवून घेतलेली आहे. आता ही भाजी आपल्याला फोडणी टाकायची आहे. आता आपली कढई तर गरम झालेली आहे. मी एक पळी तेल घातलेलं आहे. अजून एक पळी आपण तेल घालून घेऊया. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण लसूण चेचून घेणार आहोत. हे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या इथं मी घेतलेल्या आहेत. हे आपल्याला लसणाच्या पाकळ्या चेचून घ्यायच्या आहेत. आपला लसूण इथं आता चेचून झालेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. आपलं तेल देखील इथं तापलेलं आहे. आता तेलामध्ये पहिल्यांदा आपल्याला मोहरी टाकायची, जिरं टाकून घ्यायचंय, हिंग टाकायचं आहे आणि आपण जो चेचून घेतलेला लसूण आहे तो लसूण टाकून घ्यायचा आणि हिरवी मिरचीचे तुकडे केलेले आहेत. मी 3 हिरवी मिरची आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या इथं घालू शकता. तेल लसूण आपल्याला छानपैकी असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. लसूण परतून झाला की आपण हळद टाकून घेणार आहोत. अगोदर हळद टाकली तर हळद जळून जाते, त्यामुळं नंतर हळद टाकून घ्यायची फोडणीमध्ये. आता तुम्ही बघू शकता आपला लसूण जो आहे तो छानपैकी तळला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळशाची भाजी टाकून घेऊया. आणि ही भाजी आपल्याला परतून घ्यायची फोडणीमध्ये. ही दिसताना भाजी खूप दिसते पण शिजल्यावरती थोडीच होते. तांदूळाची भाजी आता परतून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपली भाजी शिजली जाते. आणि मीठ बेतानेच टाकायचं कुठल्याही पालेभाजीमध्ये. आणि मस्तपैकी आपण आता मिक्स करून घेऊया मीठ भाजीला. आता ही भाजी आपली परतून झालेली आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि ही भाजी शिजू देऊयात. आता 5 ते 7 मिनिट झालेली आहेत. आपण इथं आता झाकण काढूयात. आपली भाजी इथं मस्त शिजलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं शेंगदाण्याचं कूट घालू शकता. आणि शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये असं एकजीव करून घ्यायचंय. आणि पुन्हा 1-2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता 2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. आपली भाजी इथं शिजलेली आहे. तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे. ही भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. चला आता ही भाजी आपली मस्तपैकी ताटामध्ये घेऊया आणि जेवण करूया. आज मस्त असा भाकरी, ताक, शेंगाची चटणी आणि तांदूळाची भाजी असा बेत आहे. तर तुम्ही पण या सगळे जेवण करायला.